धन्यवाद. सर्वप्रथम मी सिनर्जी स्टडी पॉईंट आणि अतुल लांडे सर आणि रुकारी सरांचे धन्यवाद मानतो की त्यांनी मला आज तुमच्या सर्वांशी इंटरॅक्शन करायची संधी दिली. मी माझं थोडंसं इंटरॅक्शन आहे ते डिवाईड केलं आहे 3 पार्ट्समध्ये. फर्स्ट पार्ट असा आहे की माझा प्रवास कसा झाला आत्तापर्यंतचा, त्यानंतरचा सिव्हिल सर्व्हिसेसचा माझा प्रवास कसा झाला हे मी दुसऱ्या पार्टमध्ये सांगणार आहे. तिसऱ्या पार्टमध्ये जवळजवळ सगळं सांगून झालेलं आहे आता. श्रद्धा मॅडमने सांगितलं आणि नितीश सरांनी सांगितलं आहे. तर मला जो एक आस्पेक्ट मला खूप महत्त्वाचा वाटतो आणि तो जास्त स्ट्रेस होत नाही कुठेही, तर मी त्याच्याविषयी फक्त शेवटी थोडं सांगणार आहे आणि त्यानंतर आपण वी आर ओपन टू इंटरॅक्शन. माझं जन्मगाव वडगाव सावताळ, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. पण मी लहानपणीच माझ्या गावाच्या शेजारीच एक मोठं गाव होतं टाकळी ढोकेश्वर, की जे शैक्षणिकदृष्ट्या जरा पुढारलेलं म्हणता येईल असं होतं. तर मी तिथं लहानपणी आलो. लहानपणी माझं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण झालं प्राथमिक. त्यानंतर अप्पर प्रायमरी शिक्षण तिथेच मराठा सेवा संघाचं एक हायस्कूल होतं तिथं झालं. त्यानंतर मी नगरला आलो. भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर मी पुण्याला आलो. 11वी-12वी मी सायन्स केलं फर्ग्युसन कॉलेजमधून. इलेक्ट्रॉनिक्स माझा सब्जेक्ट होता. त्यानंतर मी आर्ट्सला शिफ्ट झालो. फर्ग्युसनमधून आर्ट्स केलं मी, BA हिस्ट्री केलं. त्यानंतर 2011 साली मी प्रिपरेशनला चालू केलं. 2012 साली मी स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर कस्टम्स ही पोस्ट घेतली. त्यानंतर 13मध्ये मी MPSCमधून असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स झालो. आत्ता सध्या मी असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स म्हणून पुण्याच्या ऑफिसला जॉईन आहे. 2015च्या अटेम्प्टमध्ये मी आता 377 रँक आलेला आहे आणि होपफुली मला IAS मिळेल. तसं UPSCचा नाही म्हणता येणार, पण माझं सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे याचा तसा विचार माझा 7वी-8वीलाच झालेला. म्हणजे माझे वडील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांना ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये खूप त्यांचा संबंध यायचा. PWD असेल, ZP असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल, तर त्यांना खूप अधिकारी बघायला मिळायचे. तर त्यांना वाटायचं की चांगले अधिकारी खूप काही चेंज करू शकतात सोसायटीमध्ये, इकॉनॉमीमध्ये. पण असं जास्त माहीत नसायचं. पण त्यांना आता इंद्रजित सरांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांना खूप काही खस्ता खाव्या लागल्या किंवा खूप प्रॉब्लेम्स आले. तसे माझ्या वडिलांनाही आले. गावातून निघाल्यानंतर खूप प्रॉब्लेम्स येतात. एक कॉन्ट्रॅक्टरसारखा धंदा करणं खूप अवघड आहे जर गावाकडं आपल्याला हे करायचं असेल तर. ते मी सांगणार नाही, पण त्यांची मग अशी एक भावना तयार झाली की अधिकारी हा खूप मोठा असतो आणि मग आपल्या मुलांना काहीतरी अधिकारी वगैरे केलं पाहिजे. तर मग ते रस्त्यावर एक खडी वगैरे पसरवताना मग ते त्यांच्या लेबरर्सला किंवा इंजिनियर्सला सांगायचे की मला माझ्या मुलांना खूप शिकवायचं आहे. मी शिकवू शकलो नाही जास्त, पण माझ्या मुलांना तरी खूप शिकवेल मी. तर मग गावाकडे एक पद्धत असते की मग असं म्हटलं की लोक त्यांच्या मागं असं म्हणायचे की जसं काय मुलं शिकून कलेक्टरच होणार आहेत. तर आज आहे म्हणजे त्यांचं एक त्यांनी स्वप्न पाहिलं आणि आज मी आहे तुमच्यासमोर IAS म्हणून उभा. तर त्यावेळेसच त्यांनी चालू केलं की म्हणजे आपल्याला काहीतरी खूप शिक्षण चांगलं द्यायचं आहे. आणि गावाकडे असतं की कलेक्टर हा म्हणजे शिक्षणातलं सर्वोच्च काय असेल तर कलेक्टर, असं गावाकडे एक असतं की मोठा कलेक्टर होणार आहे का किंवा काय जस्ट कलेक्टर लागून गेला का, असं गावात म्हणायची पद्धत असते. 10वीपर्यंत 7वीला चांगले मार्क आले एकदम. वडिलांचं शिक्षणाविषयी खूप चांगला ॲटिट्यूड होता की शिकवायचं. मग नगरला मला टाकलं. 10वीपर्यंत भाऊसाहेब फिरोद्यामध्ये मी होतो. भाऊसाहेब फिरोदा ते चांगले मार्क्स आले. त्यावेळेस एक 2007-8चा वगैरे काळ होता की IT चं खूप मोठं एक वेड होतं लोकांना की IT मध्ये जायचं, कारण खूप सारे पगार असतात. सॉफ्टवेअर कम्प्युटर इंजिनियर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर असं काहीतरी करायचं. तर माझे वडील आणि नेमकं माझे वडील हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते. सगळा इंजिनियर्सबरोबरच संबंध यायचा. तर मग त्यांनाही जास्त माहीत नव्हतं. मलाही 10वीत काही मुलाची जाणीवा फार काही नसतात की पुढं काय असतं, इंजिनियर, मेडिकल ह्या फील्ड्समध्ये काय असतं. त्यामुळे जे बाकीच्या त्यांच्या मित्रांनी जे सांगितलं तेच मग मी 10वीला फर्ग्युसनला ॲडमिशन घेतलं आणि JEEचं प्रिपरेशन करायला लागलो. पण एक JEEचं प्रिपरेशन करता माझ्या लक्षात आलं की हे मला काही जास्त आवडत नाही आहे की मॅथ्स किंवा सायन्स यांच्यापेक्षा मला ह्युमॅनिटीज जास्त जवळच्या वाटायच्या. मी पहिल्यापासूनच म्हणजे 7वी-8वीपासूनच बऱ्यापैकी पुस्तकं वगैरे वाचायचो. त्यात हिस्टॉरिक नॉवेल्स वाचणं हा माझा खूप चांगला छंद होता. माझं इंटरव्ह्यूमध्ये माझी हॉबी रीडिंग मराठी हिस्टॉरिक नॉवेल अशीच आहे. तर मग मी एक 11वी किंवा 12वीच्या मध्यात असा एक साधारणतः मला वाटायला लागलं की हे आपलं फील्ड नाही आहे, इंजिनिअरिंग आपल्याला करायचं नाही आहे. पण ते खूप मोठी डिसिजन होती, कारण इंजिनिअरिंग सोडायचं म्हटलं की ते आपण म्हणतो दोर कापले गेले तसं होणार होतं की डायरेक्ट BAला जायचं म्हणजे खूप मोठी डिसिजन होती तशी. माझी एक्झाम झाल्यानंतर मग मी घरच्यांना एकदा भेटलो, एकदा बोललो
माझे आईवडील दोघेही आले होते. इथं सारसबागेतच आम्ही बसलो आणि आईवडिलांना सांगितलं की मला काही हे करायचं नाही आहे. त्यांना थोडासा धक्का बसला की एवढं असं असतं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे फील्ड असे धरले जातात की इकडे सेफ आहात तुम्ही, मग नंतर तुम्ही काहीही करा, पण पहिल्यांदा तुम्ही काहीतरी हातात ठेवा. पण मला अजिबातच इंटरेस्ट नव्हता. 2 वर्ष JEEचं प्रिपरेशन सगळ्यांना माहिती आहे कसं असतं. कोट्याच्या आपण बातम्या आत्ता वाचतो की किती ते एक्स्ट्रीम आहे ते प्रिपरेशन. ते करून माझ्या लक्षात आलं होतं की नाही, आता आपल्याला काही हे करायचंही नाही आणि आपल्याला जमणारही नाही आहे. थोडंसं झालं, एखादा तास मी त्यांना समजून सांगत होतो, ते नाही म्हणत होते. पण शेवटी ते म्हटले ठीक आहे, तुला नाही करायचं तर नको करूस, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग मी BAला ॲडमिशन घेतलं. म्हणजे तो सपोर्टही खूप महत्त्वाचा असतो की शक्यतो आपण असं कुटुंबाला किंवा समाजाला हे समजणं थोडंसं अवघड आहे की एक हुशार मुलगा, म्हणजे सो कॉल्ड ॲकॅडमिकली हुशार मुलगा एकदम इंजिनिअरिंग वगैरे सोडून आणि चांगलं त्याचं करिअर सोडून एकदम BAला वगैरे कसं जातो. पण ते माझ्या घरच्यांनी मान्य केलं. कदाचित त्यांचा विश्वास असेल माझ्यावर की हा काहीतरी करेल पुढं जाऊन. त्यांनी मान्य केलं आणि मग मी BAला ॲडमिशन घेतलं. पहिल्यापासून रीडिंग हिस्टॉरिक नॉवेल्स ही माझी होतीच, हॉबीज होती. मला हिस्टॉरिक नॉवेल्स खूप आवडायच्या. तर कोणता BAला सब्जेक्ट कोणता घ्यायचा याच्याविषयी काही शंका नव्हती. हिस्ट्री सब्जेक्ट घेतला. हिस्ट्री झाल्यानंतर मग 11 साली प्रिपरेशन चालू केलं. 12ला जसं म्हटलं मी तसं स्टाफमध्ये मी पास झालो. आणि त्यानंतर 13ला ॲक्च्युली माझे 2 अटेम्प्ट झाले होते. 11 आणि 12ला माझे 2 अटेम्प्ट झाले. त्यानंतर मी थोडासा विचार केला की आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. घरच्यांनी जेव्हा मला सांगितलं की हां ठीक आहे तू कर, त्यावेळेस मला खूप दडपण आलं की अरे हे डिसिजन माझी, आता मी कोणावर ब्लेम नाही करू शकत की मला घरच्यांनी करायला लावलं किंवा मला काही माहीत नव्हतं आणि दुसऱ्या कोणत्या तरी एक्सटर्नल फोर्समुळं मला मोटिवेशन मिळालं आणि मी करायला लागलो. हे मी स्वतः घेतलेला माझा डिसिजन होता. मला माहीत होतं जर मी फेल झालो तर ही जबाबदारी पूर्णपणे माझी आहे, मी कोणावर ब्लेम करू शकत नाही. आणि मग मी एक डिसिजन घेतला की ठीक आहे, UPSC आपला हा फायनल गोल आहेच, पण आपण एक मध्ये काहीतरी एक डेस्टिनेशनवर थोडासा हातात काहीतरी घेऊया. आणि मी स्टाफ दिली. 12ला पास झालो. MPSC केलं. त्यानंतर MPSC 13ला MPSC करायचं अजून एक कारण असं होतं की MPSC त्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह झालं. 13 साली MPSC ऑब्जेक्टिव्ह झालं. मला ऑब्जेक्टिव्हमध्ये पहिल्यापासून खूप चांगले मार्क्स असायचे MPSCमध्येही आणि UPSCमध्येही. तर म्हटलं आता आपल्याला करणं शक्य आहे. खूप फोकस डायव्हर्ट न करता पण आपण आता करू शकतो. तर मग फोकस डायव्हर्ट केला नाही. फक्त जसं नितीश आत्ताच म्हटलं की फक्त महाराष्ट्र स्पेसिफिक जे आहे ते महाराष्ट्र स्पेसिफिक एक 8-10 दिवस आधी केलं. त्यावर्षी मेन्स आणि MPSCची मेन्स झाल्यानंतर साधारणतः 15 दिवसात लगेच UPSCची मेन्स होती. तर त्यामुळे खूप जास्त असं डायव्हर्ट होता आलं नाही. एक 8 दिवसात मी ते सगळं केलं महाराष्ट्र स्पेसिफिक. आणि त्यावर्षी मी असिस्टंट कमिशनर झालो. त्यानंतर त्याच वर्षी मी इंटरव्ह्यूलाही गेलो होतो. म्हणजे मी त्यावर्षी पर्सनॅलिटी टेस्टलाही अपिअर झालो होतो UPSCच्या. पण मेन्समध्ये मार्क कमी असल्यामुळे त्यावर्षी काही होऊ शकलं नाही. यावर्षी थोडासा चेंज केला. म्हणजे यावर्षी मला जॉब करत करायचं होतं. असंही आपण करू शकत नाही की काय होत नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा एका रिस्पॉन्सिबल पोझिशनला बसलेले असता त्यावेळेस तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी काम करणार नाही, मी ऑफिसमध्ये जाऊन वाचत बसेल. असं होत नाही. तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावीच लागते. तुम्हाला तिथेही 100% तुमचं द्यावंच लागतं. तर यावर्षी थोडासा चेंज केला. मग खूप पुस्तकं वाचण्यापेक्षा किंवा दरवर्षी काहीतरी नवीन आणण्यापेक्षा एक टार्गेटेड अभ्यास केला. पेपरही वाचायला यावर्षी जास्त वेळ मिळाला नाही, पण तरी मग एखाद्या नोट्स, विजनसारख्या नोट्स घेऊन फक्त त्यांचं खूप चांगलं प्रिपेअर केलं. यावर्षी टेस्ट सिरीजही लावल्या की आपलं नेमकं काय चुकतं आहे हे बघण्यासाठी. आणि शेवटचे 1-1.5 महिना प्रॉपर सुट्टी घेऊन त्यानंतर अभ्यास केला आणि मेन्समध्ये चांगले मार्क्स आले. तर होऊ शकतं. म्हणजे असं नाही की तुम्ही काहीतरी पोस्ट घेतली आणि त्यानंतर मग असं बरेच जण म्हणतात की मी पोस्ट घेतली आणि त्यामुळे काम करावं लागलं आणि त्यामुळे मी काही पास झालो नाही. तर मला वाटतं हे असं काही नाही आहे. अमित मुंडे सर आहेत की जे तहसीलदार होते. म्हणजे रेव्हेन्यूमध्ये आपण म्हणतो की रेव्हेन्यूमध्ये अजिबातच काम करायला वेळ नसतो, तरी ते झाले यावर्षी. तर होऊ शकतं. असं काही स्टेट फास्ट रूल नाही आहे की तुम्ही एकदा जॉब घेतला म्हणजे होणार नाही असं. आता मला जे मी जे म्हणत होतो की आर्थिक संकटातून कसं बाहेर यायचं वगैरे हे पण मुलं सांगत असतात. म्हणजे पास झालेले सगळे कॅन्डिडेट्स बऱ्यापैकी ज्यांची कौटुंबिक परिस्थिती एवढी खास नव्हती ते सांगतात आणि ते चांगलेही सांगू शकतात त्यातून कसं बाहेर यायचं. हार्डवर्क वगैरे आपण सगळं करतोच तेही सगळे सांगतातच. बरेचसे मुलं असे असतात की ते ॲकॅडमिकली एवढे स्ट्रॉंग नसतात. म्हणजे हुशार, आपण सो कॉल्ड आपली हुशारीची व्याख्या ही की मला 90% पडले 10वीला की मी हुशार झालो. पण अशीही मुलं आहेत की ज्यांना 45-50% असेही पाहिलेले आहेत की असे मार्क्स पडून पण ते पुढे झालेले आहेत. ते जास्त चांगलं सांगू शकतील की ह्या स्टिग्मामधून कसं बाहेर यायचं की मी हुशार नाही आहे ॲकॅडमिकली आणि मग मी कसा होणार वगैरे असं. पण मला एक
महत्त्वाचा पॉईंट असा वाटतो आणि जो मी खूप फील केला आहे माझ्या सगळ्या ह्या प्रवासामध्ये, तो म्हणजे इमोशनल स्ट्रेस. की जसं तुम्ही सांगता की हां मला आता सिव्हिल सर्व्हिसेसला जायचं आहे, तर त्यावेळेसपासून आपलं इमोशनल स्ट्रेस चालू होतं. म्हणजे तुम्ही जर प्रोफेशनल डिग्री घेतलेली असेल, MBBS असाल, BTech असाल, तर तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं जातं की अरे कशाला तो तर जुगार आहे, म्हणजे UPSC हा जुगार आहे आणि तू कशाला तिकडे जातो, तुला एवढं चांगली नोकरी वगैरे मिळेल. तर तिकडं जाऊन काही होत नसतात, 10 लाख मुलं बसतात, 1100च होतात, त्यापेक्षा तुला इकडं चांगलं आहे. आणि उलटं तुम्ही जर BA वगैरे असेल तर तुम्हाला सांगितलं जातं की अरे तुझी CUPच्या मुलांबरोबर कॉम्पिटिशन आहे, तू कसं होणार. तर म्हणजे दोन्हीकडूनही वाजवलं जातं की BAलाही वाजवलं जातं आणि BEलाही वाजवलं जातं. तर इथून चालू होतं आपलं. जेव्हा आपण म्हणतो की मला करायचं आहे आता, मला UPSCचं प्रिपरेशन करायचं आहे, तेव्हापासूनच हा इमोशनल स्ट्रेस बिल्टअप व्हायला चालू होतो. इथिक्सच्या पेपरमध्ये आता इमोशनल इंटेलिजन्स हा प्रकार आला आहे. तर इमोशनल इंटेलिजन्स करताना खूप काही मोठ्या डेफिनेशन्स वगैरे असं टाकले जातात बुक्समध्ये वगैरे. पण मला वाटतं की हे एक प्रोसेसमध्येच आपल्याला कळून जातं की हे काय आहे, इमोशनल इंटेलिजन्स हा प्रकार काय, की मला माझे इमोशन्स कळायला पाहिजेत, मी त्या मॅनेज करता आल्या पाहिजेत. तसं मला लोकांच्याही माझ्याविषयी काही इमोशन्स आहेत त्याही कळायला पाहिजे आणि त्याही मॅनेज करता आल्या पाहिजेत. आणि हा पार्ट खूप खूप महत्त्वाचा आहे ह्या प्रोसेसमध्ये. मला साधारणतः मला जे मुलं भेटले की या प्रोसेसमध्ये, तर त्यांचं मी असं 2 प्रकारामध्ये साधारणतः मला भेटले. एक म्हणजे माझ्यासारखे मुलं आहेत काही की आम्ही असं खूप मनावर लावून घेतो की आम्हाला जर विचारलं, समजा असं होतं की तुम्ही एखाद्या अटेम्प्टमध्ये फेल होता, आणि मी हे खूप ऑब्झर्व केलं की अटेम्प्टमध्ये आपण फेल होतो, लिस्टमध्ये आपलं नाव नसतं. लोक म्हणजे गावाकडचे शक्यतो लोक लिस्ट डाउनलोड करतात, याचं नाव नाही ना, चला याला फोन करू की हां का रे तुझं नाव नाही आहे, किती वर्षापासून करणार आणि आता काय हेच करायचं का, आईवडिलांना काही मदत करा गावाकडे येऊन, असं तसं म्हणजे हे चालू असतं. त्यांना ब्लेम नाही म्हणता येणार, पण हा मला एवढं सांगायचं की मी डिस्करेज करत नाही कुणाला, पण हा एक इसेन्शियल पार्ट आहे ह्या UPSCच्या प्रोसेसचा. हा खूप मोठा इसेन्शियल पार्ट आहे की तुम्ही इमोशनली खूप स्टेबल असलं पाहिजे. आणि माझ्यासारखे, मी जसं म्हटलं की माझ्यासारखे जे मुलं आहेत की जे खूप इंट्रोवर्ट टाईपमध्ये आहेत, की ते मनावर लावून घेतात, कुणाला काही बोलत नाहीत, पण आजसारखा विचारायला चालू असतो की हा मलाच का बोलला, आत्ताच का बोलला, मग मुद्दामच बोलला का, आणि म्हणजे असे क्वेश्चन आतल्याच चालू असतं. मग झोप येत नाही 1-2 दिवस, आणि अभ्यासाचा तर काही प्रश्नच नसतो मग त्या 2 दिवसात, की हाच विचार असतो मला माझ्याकडून होणारच नाही आता. आणि मग फेल जर झाले तर मग डायरेक्ट स्वतःला ब्लेम करणं, किंवा मग असं होतं की मी फेल झालो आहे म्हणजे माझ्यात कॅपॅबिलिटीज नाही आहे ती, की ते लोक जे पहिल्यांदा म्हटले होते की तुझं डायरेक्ट कुणाशी CUPच्या मुलांशी कॉम्पिटिशन आहे तेच खरे होते, काय माझं काय होणार नाही आहे, कारण दरवर्षी CUPचे 3-4 असतात, तर मग नाही आपलं होणार नाही आहे असं. तर ही अशा मुलांनी मला वाटतं एक प्लॅन बी ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण इमोशनल इंटेलिजन्स वाढवणं किंवा इमोशनली आपली कॅपॅबिलिटीज वाढवणं हे थोडंसं लाँग टर्मचं आहे, म्हणजे ते लगेच होणार नाही. आपला स्वभाव बदलणं काही एवढी सोपी गोष्ट नसते. तर अशा लोकांनी मला वाटतं जे लोक असं, आता माझं सांगितल्यामुळे कदाचित तिथल्या लोकांना वाटलं असेल हां मी पण असंच आहे बरं का, मी पण असं खूप मनावर लावून घेतो, तर त्या मुलांनी एक शॉर्ट टर्मसाठी एक प्लॅन बी करायला काही हरकत नाही असं मला वाटतं, की त्यांनी प्लॅन बी रेडी ठेवा आपला. काय होतं की आपण 1-2 अटेम्प्ट फेल झाल्यानंतर आपण स्वतःला तर क्वेश्चन करतोच, पण कधी मला असं वाटतं की मग ते पुढचं फेल्युअर जे आहे ना, ते ह्या फेल्युअर कॅरी करत जातं. ह्या फेल्युअरमुळेच तुम्ही पुढे फेल होता, टेन्शन खूप घेता, खूप अतिविचार करता, मग खूप काहीतरी एक्स्ट्रीम करायला बघता, आणि मग त्यामुळे पुढे फेल होता. तर ते एकदा एक इमोशनल स्टेबिलिटी येण्यासाठी म्हणा, किंवा तुम्हाला काय हे क्वेश्चन्स जे आहेत की काय करतो आणि आता किती दिवस करणार, हे बंद करण्यासाठी म्हणा, एक तुम्ही एक काहीतरी प्लॅन बी तुमचा रेडी असावा असं मला आता वाटतं. कारण कॉम्पिटिशन खूप झाली आहे. आत्तापर्यंत फक्त 6 अंकी रोल नंबर असायचा UPSCचा, यावर्षी 7 अंकी झाला आहे, म्हणजे 10 लाखाच्या वर गेलेत मुलं आता. त्यातले जर 10 लाखाच्या वर मुलं गेलेत, त्यातले 1100 यायचे, म्हणजे हा खूप एक होणार नाही असं अजिबातच नाही आहे. आपण सगळी रेंज बघतो, ॲकॅडमिकली हुशार किंवा ॲकॅडमिकली बिलो ॲव्हरेज, गरीब, श्रीमंत, सगळ्या रिजनचे, सगळ्या ऑप्शनल्सचे सगळे मुलं बघतो आपण. त्यामुळे होतंच, म्हणजे त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याला किती दिवस लागतील हे काही ठरलेलं नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मुलगा येतो ना, तर तेव्हा डायरेक्ट केडरचं डिस्कशन असतं. IAS तर मिळणारच आहे, पण केडर कोणतं मिळेल असं डिस्कशन असतं मुलांचं. तर हां म्हणजे तर, आणि त्यानंतर मग 4 वर्षानंतर जाऊ द्या 1078 का होईना पण आला पाहिजे, असं डिस्कशन होतं. तर मला वाटतं की हे पहिल्यांदाच जर माहीत असेल की खूप जास्त एक्सटर्नल मोटिवेशन घेऊन, म्हणजे कुणीतरी काहीतरी बोललं की तुम्ही होणार वगैरे म्हणून, आणि मग तुम्ही येऊन त्याच्यामुळे जर तुम्ही काहीतरी डायरेक्ट केडरचं डिस्कशन करत असाल, तर मला वाटतं त्यापेक्षा तुम्ही असं एक प्रॅक्टिकल दृष्टिकोन ठेवा की आपल्याला हां ठीक आहे मी सक्सेसफुल होणारच आहे, पण
माझ्या पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये फेल्युअर एक कुठेतरी हे एक ठेवा की जाणीव ठेवा की मी फेलही होऊ शकतो. असं काही नाही की मी फेल होणारच नाही, मला सक्सेसच मिळवायचं आहे, पण मी फेल होऊ शकतो पहिले 2 अटेम्प्ट. तर मग अशा लोकांना खूप जिव्हारी लागतं म्हणतो ना आपण, तसं जिव्हारी लागतं फेल्युअर, की मी डायरेक्ट केडरचं डिस्कशन करत होतो आणि आता मी प्री फेल झालो. तर मग अशा लोकांनी, जे इंट्रोवर्ट टाईपचे लोक आहेत, तर त्यांनी मला वाटतं प्लॅन बी 1-2 वर्ष झाल्यानंतर ठेवायला काही हरकत नाही आहे. दुसऱ्या प्रकारचे मग दुसरं एक्स्ट्रीमला असं आहे की मग असे ते एक्स्ट्रोवर्ट आपण म्हणतो, आपण त्याला खूप असे बोलून जाणारे लोक, ते काही ठेवत नाहीत स्वतःच्या मनामध्ये वगैरे. पण त्यांनाही थोडासा प्रॉब्लेम असा येतो मग नंतर की आता खूप स्पॉन्टेनियस झाली परीक्षा. म्हणजे मेन्समध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल, 3 तासामध्ये तुम्हाला 20 प्रश्न लिहायचे, त्यात विचार करायचा आहे, स्ट्रक्चर बनवायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे. तर तुम्ही जर असे खूप असाल की माझ्या मनात आलं मी लिहून टाकेल, तर मग तो बॅलन्स्ड व्ह्यू पॉईंट येत नाही. इंटरव्ह्यूमध्ये तर मग नाहीच, शक्यच नाही. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तर ते लगेच पकडणार तुम्हाला. तर त्यांनाही एक मध्ये येणं गरजेचं आहे की त्यांनी एक इमोशनल स्टेबिलिटी आणणं त्यांनाही गरजेचं आहे. इमोशनल स्टेबिलिटीविषयी आपण बोललोच. त्यानंतर सगळ्यांचा म्हणजे एक इंट्रोवर्ट जे लोक आहेत, सगळ्यांनाच आहे हे, म्हणजे प्लॅन हा सगळ्यांनीच केला पाहिजे. पण मला वाटतं इंट्रोवर्ट लोकांनी जास्त काय म्हणतात त्याला, एक एक्सटेन्सिव्हली तो केला पाहिजे, मायन्युटली तो केला पाहिजे. कारण मग ते 1 दिवसाचा प्लॅन हे झाला नाही की दुसऱ्या दिवशी खूप टेन्शन येतं की माझं एवढं वाचून झालं नाही आणि आता मी खूप मागं राहिलो, सगळे मुलं पुढे निघून गेलेत, आता काय माझं होणार नाही यावर्षी. म्हणजे तर खूप मायन्युटली प्लॅन करणं आणि तो फॉलो करणं हे पण खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर सक्सेसविषयी एक खूप आपलं हे आहे. तर मला असं वाटतं की ही एक बाउंड्री आहे. म्हणजे 10 तारखेला रिझल्ट आला, समजा 10 तारखेला 4 वाजता मला कळालं की मला असा रँक आला आहे. तर 10 तारखेला 3:59 त्या बाउंड्रीच्या अलीकडे होतो मी आणि मी काही नव्हतो. तर 10 तारखेला 4 वाजता ती बाउंड्री मी क्रॉस केली. पुढं खूप चॅलेंजेस आहे, ते मला माहिती आहे, पुढं खूप चॅलेंजेस. पण आत्ता जे मी स्वतः माझं आत्ताचं ध्येय होतं, एक मिड टर्म ध्येय, तर ते आत्ता माझं कंप्लीट झालं आहे. तर मला वाटतं आपण त्या बाउंड्रीच्या कुठं आहोत हे बघणं खूप गरजेचं आहे. त्या बाउंड्रीच्या आत असले, तुम्ही इंटरव्ह्यू देऊन फेल झालेले असले किंवा मेन्स देऊन फेल झालेले असले किंवा प्री देऊन फेल झालेले असले, तरी तुम्ही त्या बाउंड्रीच्या अलीकडेच आहात. आता त्या बाउंड्रीच्या तुमचे सगळे विकनेसेस आणि स्ट्रेंथ्स कलेक्ट करून त्याच्या तुम्ही पलीकडे कसं जायचं हा फक्त विचार असतो. तर ते बघा प्रत्येकाने. आता इथं मी खूप मिक्स्ड पॉप्युलेशन असल्यामुळं मला असं एकदम कुणाला अभ्यासाविषयी वगैरे ते इंडिव्हिज्युअलच क्वेश्चन आल्यानंतरच सांगता येईल. कारण कुणाला असं जनरल बेसिक काही सांगता येणार नाही, कारण प्रत्येकाचे स्ट्रेंथ विकनेसेस वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे क्वेश्चन्स वेगवेगळे आहेत. पण मला एवढंच म्हणायचं आहे की ती बाउंड्री आहे, त्या बाउंड्रीच्या आत आपले काही स्ट्रेंथ विकनेसेस जे आहेत ते कलेक्ट करून, त्याचे स्ट्रेंथ्स वाढवून, विकनेसेस कमी करून ती बाउंड्री आपल्याला क्रॉस करायची आहे. आणि मग त्यानंतर स्वप्नवत आहे सगळं. थँक्यू. काही क्वेश्चन्स असले तर विचारा. नमस्कार सर. नमस्कार. म्हणजे मी आत्ता 15-20 दिवस झाले इथं आलो आहे, पण बऱ्याच जणांकडून मार्गदर्शन अजून फायनल नाही झालं. नेमकी तयारी कशी करावं, काय करावं हे म्हणजे बघताना गोंधळून जातो माणूस. तर वाटतं की लढाईत उतरण्या अगोदरच आपण लढाई हरतो काय असं वाटतं. त्याच्यामुळं म्हणजे पण मनातली जिद्द पुन्हा एकदा सांगते की आपल्याला काहीतरी मार्गदर्शन म्हणजे गोंधळून जातो. तर नेमकं सुरुवातीला कसं करावं, नेमकं कुठून सुरुवात करायची, कशा प्रकारे करायची, त्याच्याबद्दल थोडं सांग. प्रिपेअर करायला तर मी सांगेल, पहिल्यांदा तुम्हाला ऑप्शनल निवडणं फार गरजेचं आहे. म्हणजे पहिला जर तुमचं प्रिपरेशनचं स्टार्ट असं झालं पाहिजे की तुम्हाला तुमचं क्लिअर पाहिजे. तुम्हाला आता समजा इथून तुम्हाला नगरला जायचं तर तुमचा पाथ आधी तुम्ही ठरवलं पाहिजे. मला चाकण मार्गे जायचं आहे की मला इकडून वाघोली वगैरे मार्गे जायचं आहे. तर तुम्ही कोणतं ऑप्शनल ठरवणार, तर ऑप्शनल पहिल्यांदा ठरवा. त्यानंतर आपल्या मग तेच म्हटलं की एक स्ट्रेंथ विकनेसेस ठरवून मग आपल्याला कसं आहे, त्यानंतर बेसिक अभ्यास करून त्याच्यानंतर जास्तीत जास्त प्लॅन करणं एक खूप मी सांगतो ते काय की एकदा ठरवलं ना तुम्ही की मला हे करायचं आहे, मला हा ऑप्शनल घ्यायचा आहे, त्यानंतर परफेक्ट प्लॅन पाहिजे. लाँग टर्म प्लॅन पाहिजे, वर्षाचा, 1 महिन्याचा प्लॅन आणि आठवड्याचा प्लॅन. असं दररोजचा प्लॅन जर असेल आणि त्या याने गेलो तर आपल्याला वेळही मिळत नाही जास्त. ह्या अशा तुम्ही जे लढाईचं वगैरे म्हटले तर तो विचार करायला काही फार वेळही मिळत नाही आपल्याला. आपले स्ट्रेंथ्स आपल्याला माहीत असतील. म्हणजे मी तर असा प्लॅन केलेला की मला माहीत होतं की मी दिवसामध्ये 100 पेजेस साधारणतः वाचू शकतो.
तर मी मग बुक्स, मला हे बुक्स वाचायचे आहेत, मी 100 पेजेस रोज वाचू शकतो आणि मला एवढा वेळ आहे, ह्या तिन्हींचं कलेक्ट करून मग मी प्लॅनच बनवलेला की हां, आणि मला समजा 2 रिव्हिजन करायच्यात, तर मी असा प्लॅनच बनवलेला. मग माझा ऑप्शनली इथपर्यंत संपेल, माझा GS इथपर्यंत संपेल, त्यानंतर मला इतक्या दिवसात रिव्हिजन आणि मला इतक्या दिवसात हे करायचं, पुढची रिव्हिजन करायची आहे. तर मला वाटतं जर एवढा तुमचा मायन्यूट प्लॅन असेल आणि तुम्ही जर त्याच्यात तो फॉलो करत असाल तर ह्या बाकीच्या गोष्टी येत नाहीत मग मनामध्ये. तर प्लॅन करा. बरं, क्लास लावावा का सुरुवातीला का अगोदर? मी तेच म्हटलं तुम्हाला, आता क्लास लावायचा तोच एक हे आहे की आता तुम्हाला तेच मी म्हटलं, नगरला जायचं आहे तुम्हाला, तर कोणतरी डायरेक्शन दाखवणारा पाहिजे. नाही तर तुम्ही हार्डवर्क खूप करतात. मी खूप 15 वगैरे तास अभ्यास करणारे मुलं बघितलेत मी, पण नाही होत पास. तर मला वाटतं की मग ते त्यांना डायरेक्शन दाखवणारा कोणी चांगला नसतो का. तर मला वाटतं आत्ता क्लासचा म्हणजे शिकवण्यापेक्षा आहे ना, क्लासचा गायडन्स हा खूप आता महत्त्वाचा झाला आहे. तुमच्याकडे जर चांगला गाईड असेल एखादा, तर तुम्हाला क्लास लावायची जरुरी नाही. पण कसं असतं की प्रत्येकाची ना, आता श्रद्धा मॅडम सकाळी म्हटलं तसं की प्रत्येकाने एक स्वतःचा वेगळा पाथ निवडलेला असतो, त्याच्यावर जाऊन तुम्हाला उपयोग नसतो की तुम्हाला स्वतःचा पाथ निवडायचा असतो, कारण प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे. तर मला वाटतं की मग असं तुम्हाला जर एक खूप अनुभव असलेला माणूस असेल त्यातला, की ह्या गोष्टीचा खूप अनुभव आहे, ज्याचं खूप लोकांबरोबर इंटरॅक्शन आहेत, ज्याने खूप लोकांचे वेगवेगळे पाथ्स बघितलेले आहेत, स्टडी केलेले आहेत, ॲनालाइज केलेले आहेत, तर तो माणूस तुम्हाला चांगलं सांगू शकतो की तुझ्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसला कोणता पाथ जास्त याचा असेल. तर मला वाटतं क्लास इन्स्टेड ऑफ की काहीतरी शिकायला मिळणारे काहीतरी खूप वेगळं आणि खूप काहीतरी मला इन्फॉर्मेशन मिळणार, याच्यापेक्षा मला कोणीतरी डायरेक्शन देणारं पाहिजे, याच्यासाठी जर तुम्ही ह्या अँगलने जर तुम्ही केले तर मला वाटतं क्लास मग जरुरीचं आहे, जर तुम्हाला तसं कोणी गाईड करणारा नसेल तर. आणि जर गाईड करणारा खूप चांगला असेल तर मग नाही पण गरजेचं. धन्यवाद. थँक्यू. सर, BA BCom BSc पेक्षा या म्हणजे दरवर्षी इंजिनिअरिंग MBBS वाले जास्तीत जास्त UPSC मधून सिलेक्ट होतात, तर त्याचं कारण तुमच्या मतानुसार कोणतं असू शकते? आता ते MBBS आणि पहिलं म्हणजे आपली सगळी क्रीम तिकडंच जाते. आपलं हे असं आहे की मुलाला जास्त मार्क पडले की आपण इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे काही आहेत चांगले, त्यांचे काही पॉझिटिव्स पण आहेत की इंजिनिअरिंगमध्ये तुमची ॲनालिटिकल ॲबिलिटी खूप चांगली होते. नंतर मेडिकलमध्येही बऱ्यापैकी तुम्हाला अभ्यासाची वगैरे सवय खूप लागते, त्यांचा खूप मोठा आवाका असतो अभ्यासाचा. तर काही पॉझिटिव्स निगेटिव्स पण आहेत, पण असं काही नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला ते सांगितलं की मी जेव्हा करत होतो तेव्हा माझे सगळ्या वडिलांचे सगळे मित्र जे होते ते इंजिनियर्स होते, तर मग इंजिनिअरिंग करा तेच जास्त होतात असं तसं. पण ते जास्त होतं त्याला कारणही असंच आहे की आपली सगळी क्रीम असते ती इंजिनिअरिंग आणि मेडिकलकडे जाते, आणि त्यामुळे ऑब्व्हियसली ते त्यांचं पुढं जो रेशो आहे तो चांगला आहे, सक्सेस रेशो. बाकी काही नाही. त्यांचे विषयसुद्धा म्हणजे या विषयाला धरून नसतात, UPSCच्या विषयाला नाही, तरी असं सुद्धा मग- ते समोर असतात. मग BAचे विषय आहेतच की. नाही, BAचे विषय जरी हिस्ट्री पॉलिटिक्स असू नये ते मागं राहतात का बा? नाही, असा काही स्टेडफास्ट रूल नाही की मागं राहतात असं म्हणून. आता इंजिनिअरिंगचे मुलं आपले विषय घेऊन खूप चांगले म्हणजे ह्युमॅनिटीजचे विषय घेऊन खूप चांगले मार्क्स पाडतात. असं असतं की हां, एक होऊ शकतं की खूप ज्याने मेडिकल सायन्सेसचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे MBBSमध्ये, आणि मग त्याला खूप चांगले मार्क पडले, तर त्याचा तो पूर्ण 4 वर्षाचा अभ्यासाचा हे आहे. पण मी जेवढ्या माझ्या मित्रांना किंवा काही मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या भेटलो आहे, त्यांचं तर सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की आम्ही काय अभ्यास करत नाही, याच्यामध्ये 1-2 दिवस आधी अभ्यास करून पास होतो. तर मला वाटतं की ज्यांनी खूप सिन्सिअरली केला आहे 4 वर्ष इंजिनिअरिंगचा किंवा मेडिकलचा, तर त्यांना तो फायदा होत असेल. आणि तसाच फायदा मग माझं हिस्ट्री होतं, BA हिस्ट्री, आणि माझा ऑप्शनल पण हिस्ट्रीच आहे. तर मला त्याचा फायदा झाला ऑब्व्हियसली, की मला आधीच माहीत होतं की हिस्ट्रीमध्ये काय असतं, कसं असतं, हिस्ट्रीचा अभ्यास कसा केला पाहिजे, किंवा हिस्ट्रीमध्ये हे जास्त आपण इयर्स वगैरे लक्षात ठेवतो, त्याची काही गरज नाही आहे. आपलं ॲनालिसिस वगैरे असं चांगलं असलं तर आपण सहज पास होऊ शकतो. तर हा दोन्हीकडे फायदा आहे, असं मला वाटत नाही की बुवा त्यांनाच खूप फायदा आहे ना आणि ह्युमॅनिटीजवाल्यांना नाही, असं मला नाही वाटत. गुड आफ्टरनून सर. 2 प्रश्न विचारायचे आहेत. पहिला की आपण म्हणालात की जॉब करताना 100% आपल्याला जॉबमध्ये द्यावं लागतं आणि रिस्पॉन्सिबिलिटी असतात. तसंच माझ्या बाबतीत होतं, आणि हार्डली 4-5 आवर्स जॉब करून जो टाईम मिळतो त्यात पुन्हा काही विकेंड्स पण जॉबच्या कामात रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे तो वेळ मिळू शकत नाही. मग जो आपण हिंदू वगैरे रोज 1.5-2 तास लागतो वाचायला, तो पण कधी कधी टाईम न्यूजपेपर रिडिंगला पण मिळत नाही, आणि मग ते हिंदू पेपरचे ढीग साचत राहतात, जुने वाचायचे राहिलेले राहून जातात, पण पुढचं तसंच करायचं असतं. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला जॉब करताना आला होता का, आणि ते कसं ओव्हरकम केलं? सेकंड, देर आर टू मेनी ऑनलाईन सोर्सेस, जसं इनसाईट आहे, mrunal.com आहे, पुन्हा UPSC मंत्र आहे. तर ह्या सगळ्या सोर्सेस, म्हणजे आता इन्साईटमध्ये बघितलं की रोज ते डेली मेन्सचे क्वेश्चन टाकतात, त्याचे आन्सर
पुन्हा मृणालवर काहीतरी नवीन व्हिडिओ अपलोड झालेलं असतं, तर कन्फ्युजन होतं की यातले प्रत्येक सोर्सेस असे इंटरेस्टिंग वाटतात आणि ते फॉलो करा वाटतात, परंतु तेवढा वेळ आपण देऊ शकत नाही. तर ते ह्या सगळ्या सोर्सेसमधलं किती आपण युटिलाइज, त्याला किती टाईम द्यायचं, याबद्दल थोडं मार्गदर्शन. थँक्यू. तुम्ही जे जॉबचं म्हटले ते आहे, म्हणजे तो एक प्रत्येकाने प्रत्येकाच्या जॉबनुसार ते एक वेरी होतं. मी असं केलं होतं की मी सेल्स टॅक्समध्ये होतो, मला 10 ते 5 जॉब असतो, काही इमर्जन्सी नसते सेल्स टॅक्समध्ये फार काही, तर मी 10च्या आधी पेपर वाचून घ्यायचो आणि 5 नंतर मी माझा प्लॅन केलेला होता की मी 7 दिवसामध्ये हे करेल किंवा 15 दिवसामध्ये हा GSचा हा पार्ट संपवेल. तर मी तो तसा सकाळचे 1-2 तास माझा यालाच जायचा, पेपरला जायचा. पेपर हा आता इसेन्शियल आहे, तो कसाही वेळ काढून तुम्ही, मग समजा तुम्हाला फिजिकली पेपर वाचता येत नसेल तर मग असा एखादं एक खूप चांगली हे आहे की ओपेडिक्शन म्हणून खूप चांगलं एक सॉफ्टवेअर आहे याच्यावर, आपल्या अँड्रॉइडवर ओपेडिक्शन, त्याच्यात सगळे एडिटोरियल्स असतात, फक्त एडिटोरियल्स सगळ्या पेपर्सचे असतात. तर ते ओपेडिक्शनमध्ये जाऊन मग मी, जर मला एखाद दिवशी वेळच नाही मिळाला करायला, तर मी जेव्हा व्हिजिटला वगैरे असेल त्यावेळेस ओपेडिक्शनवर मी वाचायचो, मग फक्त एडिटोरियल्स असतील ते. आणि मग याला असं असतं की ठीक आहे, रोज आपण पेपर जॉबमध्ये असताना थोडंसं अवघडच आहे वाचणं, तर त्यावेळेस मला वाटतं की मग तुम्ही जे एक कंपायलेशन येतं प्रत्येकाचं, म्हणजे मी तर विजनचं फॉलो करायचो कंपायलेशन, की शेवटी मी एक दीड महिना मला सुट्टी मिळालेली साधारणतः, आणि ती गरजेची आहे. म्हणजे तुम्ही असं पूर्ण वेळ करणं थोडंसं अवघडच आहे, त्याला एक डेडिकेटेड अभ्यास एक दीड महिना तरी लागतोच. तर त्यावेळेस मग मी विजनचे घेऊन मी 15 दिवसामध्ये ते विजनचे सगळे जानेवारीपासूनचे जे माझं काही राहिलं होतं किंवा मी केलेलं नव्हतं किंवा मिस झालं, आपण हिंदू एक्सप्रेस वाचतो आणि ट्रिब्यूनमध्ये काहीतरी येतं चांगलं किंवा स्टेट्समनमध्ये काहीतरी चांगलं येतं, ते मिस झालेलं असतं आपलं. तर ते तसंही जनरल मुलांनाही एक कंपायलेशनचं करावंच लागतं. तर मला वाटतं मग आपण एवढंच करायचं की मग आपण खूप टार्गेटेड करायचं, ज्यांना जॉब आहेत आणि ज्यांना वाटतं की मला वेळ मिळत नाही पेपर वाचायला, त्यांनी पेपर तर वाचायचाच, त्याला पण नसेल फार फॉलो होत तर मी म्हटलं तसं ते सॉफ्टवेअर आहे, ते ओपेडिक्शनवर तुम्ही फक्त एडिटोरियल्स रोजचे बघू शकता. आणि नंतर मग शेवटची जेव्हा तुम्ही डेडिकेटेड, सुट्टीही घ्यावीच लागते, असं मला कोणी दिसत नाही आहे की त्यांनी शेवटपर्यंत काही जॉबमधून घेतली नाही सुट्टी आणि तरी ते झालेत, म्हणजे खूप एक्सेप्शनल असतील असं. शेवटची एक सुट्टी 1-1.5 महिना आणि मिळते, म्हणजे तसं काही हे नाही, आपण काम जर चांगलं करत असतो तर आपले सिनियर्स काही प्रॉब्लेम नसतो सिनियर्सला शेवटचा 1-1.5 महिना आपल्याला सुट्टी द्यायला. तर 1-1.5 महिना सुट्टी घेऊन मग विजन करणे आणि मग त्या 1-1.5 महिन्याचं मी तेच म्हटलं की तुम्हाला 1-1.5 महिन्याचा तो प्लॅन खूप चांगला केलेला पाहिजे तुम्ही. आणि दुसरं म्हणजे मग ते खूप टार्गेटेड अभ्यास, की आता बेसिक अभ्यास आपल्याला झालेला असतो, त्यानंतरच आपण जॉब जॉईन करतो शकतो. एखादा तर आपण टार्गेटेड अटेम्प्ट दिलेलाच असतो, त्यामुळे बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला वगैरे आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे आपल्याला फक्त ब्रशअप करायची एक गरज असते. तर ते ब्रशअप कसं करणार आहे, किती पुस्तकांमधून करणार आहे, किती वेळात करणार आहे, आणि सोर्सेस वगैरे, आणि रोज किती करणार, काय करणार, हे करून प्लॅन केला तर होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. दुसरा काय होता मी विसरलो. ऑनलाईन सोर्सेसचं असं आहे की एकच फॉलो करायचंच असेल तुम्हाला तर एक कोणतं तरी फॉलो करा. एकच हे 10 वेळा वाचून काही उपयोग होतो असं मला वाटत नाही. एकच न्यूज तुम्ही IAS बाबावर वाचली आणि इन्साईट्सवर वाचली किंवा विजनची पण हे आहे, तर त्याच्यावर मला काही जास्त वाटतं हे होत नाही, खूप व्हॅल्यू ॲडिशन होतं असं काही नाही आहे. एकच जो सोर्स तुम्हाला कम्फर्टेबल वाटतो, ज्याचं तुम्हाला लँग्वेज कम्फर्टेबल वाटते किंवा जसं तुम्हाला वाटतं हे थोडंसं UPSCच्या काय म्हणतात त्याला, टाईपचे क्वेश्चन्स विचारतात किंवा UPSCच्या टाईपचे ॲनालिसिस करतात, तर तो फॉलो करा, एकच करा फॉलो. तो डेली फॉलो झाला तर चांगलंच आहे. क्वेश्चन आन्सर्स मी एकदा बघितलेले, यावर्षी मी इन्साईट्स ऑन इंडियाचं ते झेरॉक्स आले होते नंतर, तर त्याचे मी क्वेश्चन आन्सर्स बघितलेले. पण मला वाटलं की हे खूप म्हणजे असं गुगलने कॉपी पेस्ट केल्यासारखं होतं त्यांचं थोडंसं. माझं एक वैयक्तिक मत असं होतं की ज्या मुलांनी आन्सर्स दिले होते ते गुगलवरून कॉपी पेस्ट करून दिल्यासारखे, मग खूप परफेक्ट असे आन्सर्स, खूप फॅक्ट्स परफेक्ट, असं तेवढं होत नाही आपलं याच्यामध्ये. तर मला वाटतं त्यापेक्षा टेस्ट सिरीज एखादी लावलेली बेटर राहील. त्यांचे क्वेश्चन आन्सर्स त्यांचं तुम्ही करंट फॉलो करा, क्वेश्चन आन्सर्स पण थोडेफार फॉलो केले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण बेटर वे हा आहे की करंट फॉलो करून टेस्ट सिरीज लावणे असं मला वाटतं. हॅलो सर, माझी आत्ता 12वी झाली आहे, तर मला BA म्हणजे कोणती डिग्री करून नंतर UPSCच करायचं, तर त्यासाठी कोणती डिग्री घेणं योग्य ठरेल? आता 12वी सायन्स की काय? सायन्स झाली आहे. जर मला तुम्ही असं एकदम स्पष्ट सांगायचं ठरलं तर मी म्हणेल तुम्ही इंजिनिअरिंग करा. कारण ॲक्च्युली माझा मॅथ ग्रुप नाही, B ग्रुप आहे. नाही, म्हणजे कोणतंही प्रोफेशनल हे करा, कारण
नॉट टू डिस्करेज यू, लोकांना असंही वाटतं की हे झाले BA करून आणि आम्हाला म्हणतात इकडं जा, असं तसं नाही आहे. ॲक्च्युली कसं प्रत्येकाचा एक हे वेगळा असतो, प्रत्येकाचा कम्फर्ट झोन वेगळा आहे, प्रत्येकाचं एक इमोशनल स्टेबिलिटी वेगळी आहे. मला असं वाटतं की 12वीत आपण फार मॅच्युअर नसतो, म्हणजे जेवढं पाहिजे आपण UPSCसाठी किंवा डायरेक्ट UPSCला जंप होण्यासाठी तेवढं मॅच्युअर आपण नसतो. आणि मी तुम्हाला हे माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगू शकतो, BAमध्ये UPSCचा काही अभ्यास होत नाही. आपण वाचतो वगैरे खूप, आणि BA म्हणजे ते BAच असतं. म्हणजे मी फर्ग्युसनला होतो तर फर्ग्युसनची लायब्ररी खूप मोठी आहे. फर्ग्युसनमध्ये रोज काहीतरी कल्चरल प्रोग्राम्स वगैरे असतात, आणि फर्ग्युसन सकाळी 7:20ला कॉलेज असतं. तर मी उठायचंच 10ला वगैरे, मग कारण काही टेन्शन नाही ना की मला असं असतं की BAमध्ये आपण पास होऊन जातो. असं असतं की आपल्याला माहीत असतं आपण तेवढे टॅलेंटेड तर असतोच, आणि मग आपली ती एक हे जाते, काय म्हणतात, अभ्यास करायची एक आहेत, मुलंही आहेत BAमध्ये. उदाहरणार्थ अमृतेश औरंगाबादकर होता, तो खूप माझा बॅचमेटच आहे, तो खूप अभ्यास करायचा BAमध्ये, तिथेही तो टॉपरच होता. पण शक्यतो एक जनरल मुलाकडून हे होत नाही, आपल्याला वाहवत जाण्याचे खूप चान्सेस असतात, कारण आपण मॅच्युअर नसतो तेवढे. आपलं एवढं टार्गेट फिक्स असतं, पण आपल्याला असं वाटत असतं की मला अटेम्प्ट द्यायचं आहे 3 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर. तर मग मला काय, चला मग आज चला पिक्चरला जाऊया, किंवा आज चला काहीतरी, म्हणजे होतं ते. मग ते साहजिक आहे, कारण आपल्याबरोबरचे सगळे BAला आपल्याबरोबरचे सगळे मुलं काही असे खूप सिन्सिअर किंवा असं नसतं. इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं काय होतं की तुम्हाला एक आहे ना अभ्यासाची सवय राहते, का सेमिस्टर पॅटर्न वगैरे असतो, अभ्यासाची सवय राहते. आणि मी आत्ता बघितलं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमधले मुलं बऱ्यापैकी करंट वगैरे पण फॉलो करत असतात. तिथे एक ग्रुप पण बनतो साधारणतः की जो UPSC करणारा असतो. तर मला वाटतं, आणि ते जे मी म्हटलं, पुढं तुम्हाला एकदम इमोशनल असा काही स्ट्रेस जाणवत नाही. मग नंतर तुम्हाला असं वाटतं की हां ठीक आहे, आय हॅव समथिंग टू फॉल बॅक ऑन, की मी जरी काही UPSCचे 1-2 अटेम्प्ट झाले तरी ठीक आहे, मी नंतर मला सहजासहजी जॉब मिळू शकतो आणि मी ते करू शकते. मग ते तो जो माझे 1-2 दिवस जायचे की कुणी विचारलं तर ते तुमचे जाणार नाही. तुम्ही म्हणू शकता काय नाही, मग मी प्रोफेशनल डिग्री केलेली आहे आणि मी करू शकतो. पण असं असेल की एकदमच नाहीच आहे, म्हणजे माझं जसं झालं होतं की मला 12वीत वाटलं की नाही, मला आता नाहीच करायचंच नाही आहे, मला होणारच नाही आहे माझं, आणि कॉन्फिडन्स असेल की हां ठीक आहे, म्हणजे ह्युमॅनिटीजमध्ये मला खूप इंटरेस्ट होता, स्पेशली हिस्ट्रीमध्ये मी म्हटलं तसं. जर तसं तुम्हाला काहीतरी ह्युमॅनिटीजमध्ये चांगला इंटरेस्ट असेल, इकडं नाही केलं तरी तुम्हाला असं वाटत असेल की मी त्याच याच्यामध्ये पुढे PhD वगैरे करून काहीतरी करेल, मला ह्युमॅनिटीजमध्येच राहायचं आहे, पण तर वेल अँड गुड, तुम्ही ह्युमॅनिटीजकडे जाऊ शकता, असं काही नाही. सर माझं ॲक्च्युली तसंच झालेलं आहे. मी 12वीनंतर गॅप घेतलेला आहे, पण मला त्यामध्ये इंटरेस्ट अजिबात नाही MBBSसाठी. तर मला BA करून मग 3 वर्षाचं प्लॅनिंग कसं करावं याच्याविषयी गायडन्स करावं. जर तुम्ही ठरवलंच असेल की आता BAच करायचं आहे, तर मी एवढंच म्हणेल की हां म्हणजे चांगलं आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे असं काही नाही आहे. BAमध्ये पण भरपूर मुलं असतील इथं की जे BA केले, त्यांना वाटत असेल की आता कशाला चुकलो की काय, तर असं काही नाही आहे. फक्त एवढंच आहे की BA केलं असेल तर मग खूप सिन्सिअरली करा, लक्षात कायम ठेवा की आपल्याला काय करायचं आहे. असं नको की म्हणजे मी माझंही असं झालं की करायचं होतं खूप, ते हे होतं, पण मी बुक घेऊन बसलो की मग मला वाटायचं अजून 3 वर्ष आहेत, की जाऊ द्या उद्या वाचता येईल ना, काय एवढा फरक पडतो, आज केलं काय उद्या केलं काय. तसं नाही पाहिजे, म्हणजे 3 वर्ष मग तुम्ही त्याचे प्रॉपर उपयोग केला पाहिजे. तुम्हाला आत्ताच तुम्ही ऑप्शनल ठरवून घेतला तर खूप बरं होऊन जाईल. आता ऑप्शनल राहतो की नाही काय माहीत, पण आत्ता तर आहे, तर ऑप्शनल ठरवून घेतला तर बरं होईल. आणि त्याच दृष्टीने अभ्यास चालू केला. महत्त्वाचं म्हणजे GS काही चेंज होणार नाही कधीच, GS राहणारच आहे, त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकेल. तर आत्ताच सिलेबस घेऊन मग तुम्ही बेसिक तर NCERTच तर चालू करणे वाचायला. एक तुमचा जनरल NCERTचा अभ्यास हा जर BAमध्ये कंप्लीट झाला चांगला एकदम, त्याच्यावरून आणि मग प्रोग्राम्स फॉलो करणे, इंटरनेटवर फॉलो करणे. पेपर महत्त्वाचं म्हणजे की मग जर तुम्ही आता 3 वर्ष करणारच असाल तर मग न्यूजपेपर एकदम चांगला फॉलो करा. मग सरांचं एक लेक्चर असतं, हिंदू कसा रीड करा त्याच्यावर, किंवा न्यूजपेपर जनरल कसा रीड करायचं त्याच्यावर. तर ते लेक्चर केलं तर तुम्हाला लगेच कळून जातं की हां म्हणजे मला हे करायचं आहे. थोडंसं महिन्याभरात आपण काही गार्बेज जे असतं पेपरमध्ये ते बाजूला टाकतो आणि मग आपण एकदम टार्गेटेड चालू करतो. तर ते लेक्चर केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं आहे, म्हणजे कसं असतं की खूप न्यूज असतात आणि खूप सारे पेपर्स पण आहेत, तर कोणता पेपर आणि त्यातलंही काय वाचायचं हे जर आत्ताच तुम्हाला कळालं तर मग पुढे तुम्हाला तो वेळ घालायची गरज नाही. तुम्हाला आधीच माहीत असतं हा टार्गेट आहे माझं आणि हे विचारलं जातं तर मी आता हे करेल. तर मग मला वाटतं तुम्ही आत्ता BA स्टार्ट केल्यानंतर ऑप्शनल ठरवणे
त्याचं प्लॅन करणे 3 वर्षात मी माझं GS आणि ऑप्शनल कसा मी एक बेसिक रीडिंग तरी झालं पाहिजे. माझं असं स्पष्ट मत आहे की तुम्ही जोपर्यंत अटेम्प्ट देत नाही ना तोपर्यंत तुमचा असा टार्गेटेड खूप अभ्यास नसतो, पण ॲटलिस्ट तुमच्या ते एक डोक्यात असलं पाहिजे की हां मला हे करायचं आहे. आणि मग तुम्ही 3 वर्ष जर ते सिन्सिअरली केलं तर तुम्हाला पुढे खूप मग एक ॲडव्हान्टेज मिळेल इतर लोकांपेक्षा. सर माझा प्रश्न मुख्य परीक्षेविषयी आहे. जर आपण समजा मराठी आपण विषय जर हे केला सिलेक्ट केला मराठीतूनच द्यायची आहे, परंतु मराठी शेवटपर्यंत मराठीच ठेवावं लागते की आपण नंतर चेंज करू शकतो? म्हणजे मला नाही काय म्हणजे मराठीतूनच लिहायची असं UPSC ठरवलं आपण, तर आता नाही समजा 2 अटेम्प्ट दिले परत आणि नाही आपण परत आता इंग्लिशमध्ये परत घ्यायचं आहे, तर घेऊ शकतो का तसं? घेऊ शकता तुम्ही. सरांचं उदाहरण आहे. मला वाटतं सरांनी पण असं लँग्वेज सर चेंज केलेली आहे ना, अतुल सरांनी. हां, सरांनी चेंज केलेली आहे लँग्वेज. तर देऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. तसं काही नसतं. म्हणजे फक्त तुम्ही जे पहिल्यांदा लिहिता ते चेंज करतात नाही. म्हणजे तुम्ही आत्ता मग लिहिलं मराठीत आणि तिथं जाऊन इंग्लिशमध्ये लिहिलं असं नाही करतायत. तेवढं करू नका फक्त. हिस्ट्रीला ते आम्ही गमतीने म्हणतो की आमचा 1 नाही 4 ऑप्शनल आहेत असं म्हणतो आम्ही. कारण ते एन्शियंट, मिडेवल, मॉडर्न आणि वर्ल्ड असे 4 त्याचे पार्ट पडतात. ठरलेले बुक्स आहेत, असं काही फार हे नाही आहे की कोणतं बुक वाचा वगैरे. ठरलेले बुक्स आहेत, स्टँडर्ड रेफरन्सचे बुक्स आहेत, सोर्सेस ते करायचे. खूप जायचं नाही. म्हणजे समजा तुम्ही फार कम्फर्टेबल आहात इग्नोमधून एन्शियंटसाठी, इग्नो आणि NCERT मी स्वतः इग्नो आणि NCERT करायचो फक्त. तर तुम्ही कम्फर्टेबल आहात तर उगाचच मग आता ह्या अटेम्प्टमध्ये मला पडले नाहीत मार्क म्हणजे मी पुढच्या अटेम्प्टमध्ये काहीतरी फार भारी सोर्स आणतो असं काही करायचं नाही. फक्त जेवढे तुम्ही कम्फर्टेबल आहात ते सोर्स तयार करून हेच मी करणार आहे त्याचे प्रॉपर मग नोट्स काढून किंवा नोट्सला कम्फर्टेबल नसतात तर अंडरलाईन करून ठेवणे. पहिल्यांदा मला वाटतं खूप फॅक्ट्स असं असतं की हिस्ट्री म्हटलं की आपल्याला वाटतं की काहीतरी सण आणि काहीतरी या राजाचं नाव, ह्या लढाईचं नाव वगैरे असं लक्षात ठेवावं लागतं. मे बी ते थोडंसं MPSCला थोडंसं आहे ते, पण UPSCला काही खूप गरज नाही. तर पहिलं जे तुम्ही स्टार्ट केल्यानंतर तुम्ही आहे ना एक फ्लोच लक्षात ठेवा की सोसायटीचा फ्लो कसा होतो किंवा आपला नॅशनल फ्रीडम स्ट्रगलचा फ्लो कसा आहे. तर हे जर फ्लो तुम्ही लक्षात ठेवले, मेजर फ्लो कसा, हा लेबर मुवमेंटमधला फ्लो कसा आहे किंवा पीजंट्स मुवमेंट्समधला फ्लो कसा आहे, तर पहिल्यांदा याच्यावर भर द्या की मला अंडरस्टँड होतं आहे का हे सगळं, मला कळतं आहे का. म्हणजे अशोकाच धम्म आहे समजा, तर आपण उगाचच ते 13व्या एडिक्टमध्ये काय लिहिलं आहे आणि 10व्या एडिक्टमध्ये काय लिहिलं हे पाठ करत बसायचं नाही. पहिल्यांदा हेच की त्याचा कन्सेप्ट काय आहे, त्याने ते धम्मा का म्हणजे व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड हिज पॉलिसी ऑफ धम्मा, का केलं त्याने, मग ते काय होतं नेमकं, त्यात काय होतं, आणि त्याच्यानंतर मग त्याचे इफेक्ट्स काय झाले वगैरे, असं जे बेसिक कन्सेप्च्युअल पार्ट आहे ना तोच करा पहिल्यांदा. त्याच्यानंतर मग तुम्ही हळूहळू व्हॅल्यू ॲडिशन त्याच्यामध्ये करत जा. पण पहिल्यांदा तर मला वाटतं सुरुवात करताना तर हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा फ्लोच फार लक्षात आहे. आता प्रश्नही तसे येतात एन्शियंटमध्ये, आता पूर्ण असे 1,000 याच्यामध्ये इयर्सचा फ्लो सांगा सोसायटीचा वगैरे किंवा विमेनचा असं विचारलं जातं. तर फ्लो एक हिस्ट्रीमध्ये महत्त्वाचं मला वाटतं की तो फ्लो, हिस्ट्रीचा फ्लो कसा आहे ना ते लक्षात ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. फॅक्ट्स वगैरे तुम्ही नंतर करू शकता व्हॅल्यू ॲडिशन वगैरे. सर हिस्ट्रीबद्दल तुम्ही सांगितलं, हां, पण त्याचं तो फ्लोचं जर ते लक्षात आलं, पण इयर्सला किती महत्त्व आहे आणि इयर्स लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स वगैरे तुम्ही फॉलो केली का? नाही, ट्रिक्स इयर्स लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स म्हणजे अभ्यास करा खूप. हां, असं काही ट्रिक वगैरे नाही आहे त्याला, कारण इयर्स म्हणजे आपल्याला कधीपासूनचा इतिहास आहे तुम्हाला सांगतो मी की निओलिथिक पिरियडपासूनचा इतिहास आहे. जवळजवळ एक किती असतील म्हणजे 10,000 वगैरे वर्षांचा इतिहास आहे. तुम्ही काय काय लक्षात ठेवणार आहे ना. तर काही खूप एक फिक्स्ड अशा घटना आहेत की त्यांच्यावरून हिस्ट्री चेंज झाली असं म्हणू शकतो. आता तुम्हाला 1757 माहीत नसेल प्लासी वगैरे, तर मग ते खूपच कारण तिथून चेंज झाला ना हिस्ट्रीचा फ्लो, एक कोर्स चेंज झाला. किंवा तुम्हाला 324 माहीत नसेल, तर असे म्हणजे बुद्धांचं वगैरे किंवा चंद्रगुप्त मौर्याचं, तर अशा ज्या आहेत ना तर त्या माहीत असणं गरजेचं आहे आणि ते लक्षात राहतं नंतर, कारण आपल्याला माहीत असतं हे खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्या दृष्टीने. ते कळतं एकदा वाचायला लागलं ना ही खूप इम्पॉर्टंट आहे असं कळतं. पण 1800 तुम्हाला 1757 सांगितलं आहे म्हणजे लगेच काहीतरी 16 मे 1757 वगैरे असं करायची काही गरज नाही आहे. 1757 माहीत असलं तर ठीक आहे. बाकी काही ते लक्षात येतं, पण तुम्ही एकदा अभ्यास केला ना की तुमच्या लक्षात येतं काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही आहे.
तर खूप जिथं हिस्ट्रीचा असा मेजर काहीतरी इव्हेंट झाला आहे तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एन्शंटमध्ये तर नाहीच आहे काही मला वाटतं लक्षात ठेवणं. एन्शंटमध्ये पिरियड लक्षात असेल 200 BC to 300 AD मध्ये ते कुशाना सेंट्रल एशियन कॉन्टॅक्ट्स वगैरे आले तर दॅट इज सफिशियंट. काय असं हे करायची गरज नाही. थँक्यू सर. सर माझं BSc ॲग्री झालेलं आहे, फर्स्ट इयरला आहे आता. हां. BSc ॲग्रीचा UPSCमध्ये कसा उपयोग करता येईल? BSc ॲग्रीमध्ये फर्स्ट इयरला आहे. हां. आता माझं काही BSc झालेलं नाही आहे, मी कसं सांगू हां काय होईल कसं काय ते स्पेशलायझेशन काय आहे पुढे काही BSc ॲग्रीज का BSc UPSC ॲग्रीचं करायची? का सगळ्याच यांचा थोडाफार फायदा होतो. GSमध्ये तर फायदा होतोच. GSमध्ये एक सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा एक आपल्याला पार्ट आहे तर तिथे सगळं तुम्हाला कदाचित जास्त बेसिक सायन्सेसमध्ये तुम्हाला कदाचित जास्त मार्क पडू शकतील. आणि जर तुम्ही ऑप्शनल पुढे घेण्याचा काही विचार करत असाल तर त्याच्यामध्ये पण मला BScचं जास्त काही कंटेंट वाईज माहीत नसल्यामुळे काही मला सांगता येणार नाही ते. सर माझा प्रश्न ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करण्याविषयी होता थोडासा. तर आता माझी इंजिनिअरिंग झाली बॅकग्राऊंड, तर मला वाटतं की इलेक्ट्रिकल जे आहे ते मला सफिशियंट आहे म्हटलं ऑप्शनल, कारण त्याच्यात दुसरं एक टाईप असतात ज्यात प्रॉब्लेम्स असतात जास्त. मी पाहिलं असं बॅकग्राऊंड प्रॉब्लेम. तर थेरॉटिकल ऑप्शनल चूज बेटर की प्रॉब्लेमॅटिक जे आहेत त्यात मार्क्स जास्त मिळण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. नाही, ते तुमच्या स्ट्रेंथ्सवर अवलंबून आहे. पहिलं म्हणजे कसं आहे की इंजिनिअरिंगचा जेव्हा आपण विचार करतो इंजिनिअरिंग सब्जेक्ट घ्यायचं तेव्हा आपली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपली कॉम्पिटिशन डायरेक्ट IITच्या वगैरे मुलांबरोबर आहे की जे 4ही वर्ष खूप चांगला अभ्यास करतात याचा. पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट अशी आहे की इकडे म्हणजे भरपूर इंजिनिअरिंगचे मुलं जॉग्राफी घेतात इकडे कारण तो थोडासा टेक्निकल सब्जेक्ट आहे. तर थेरॉटिकलमध्ये मार्क्स येतात आणि प्रॉब्लेम्समध्ये मार्क्स येत नाही असं काही मला वाटतं नाही आहे. मॅथमॅटिक्स बघितलं गेलं आहे की मॅथमॅटिक्समध्ये खूप चांगले मार्क्स असतात मुलांना, पण मला असं वाटतं मी कधी बघितलेलं नाही मॅथमॅटिक्सचा पेपर, पण मला असं वाटतं की तो त्या क्वालिटीचा पेपरही असेल. असं करणार नाही UPSC की काहीतरी तुम्हाला उगाचच एखाद्या टेक्निकलवाल्याला ॲडव्हान्टेज दिला आणि बाकीच्यांना मग डिसॲडव्हान्टेज दिला असं मला वाटत नाही. तर तुमचा किती अभ्यास आहे तुमच्या इंजिनिअरिंग सब्जेक्टचा, त्यानंतर त्याचे पेपर्स कसे असतात थोडंसं चेंज असणार. म्हणजे इंजिनिअरिंगचे पेपर्स आणि UPSCचे पेपर्स याच्यामध्ये चेंज असणार काही ना काहीतरी. तर मग तुम्ही त्यात कम्फर्टेबल आहात का की ते ज्या प्रकारे क्वेश्चन्स विचारले जातात तर त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात का ते लिहू शकता का तुम्ही, किंवा तुमचा जो कोणी मागे एखादा झालेला आहे तुमच्या याच्यामधून त्याच्याबरोबर बोलून बघा की यात आणि यात नक्की काय फरक आहे, किंवा याचा सिलेबस हा आहे तर मग मी किती कम्फर्टेबल आहे या सिलेबसबरोबर. त्यानंतर UPSCला काही वेगळं एक्सपेक्टेड आहे का, त्याच क्वेश्चन्समध्ये पण वेगळं एक्सपेक्टेड आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक बघा. म्हणजे माझ्यापेक्षा कोणी जर इलेक्ट्रिकल इंजिनियर कुणी असेल दुसरा जो सक्सेसफुल झाला आहे किंवा नसलाही झाला तरी ऑप्शनल्समध्ये खूप चांगले मार्क आहेत तर त्यांना विचारून बघितलं ते तुम्हाला जास्त सांगू शकतील की नेमकं हे कसं होतं. पण असा ॲडव्हान्टेज वगैरे नसतो असं माझं स्पष्ट मत आहे की काही थेरॉटिकलला खूप चांगले मार्क पडतात आणि काही प्रॉब्लेम्स जे असतात त्यांना पडत नाहीत असं नाही वाटत मला काही. थँक्यू सर. हॅलो सर. बोला. UPSCच्या मेन्समध्ये का तुमचा हे कोणतं आहे लँग्वेज म्हणजे मीडियम? प्रॅक्टिस तर असं माझी पहिल्यांदाही थोडी प्रॅक्टिस झाली होती. म्हणजे मी जेव्हा फुल टाईम देत होतो तर तेव्हाही माझी प्रॅक्टिस झालेली होती लिहायची. यावर्षी कसं केलं मी थोडंसं प्रॅक्टिस याच्यासाठी करा म्हणजे तुम्ही एक टेस्ट सिरीज का लावा मी म्हणतोय की त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की मी कोणत्या क्वेश्चन्सबरोबर कम्फर्टेबल आहे आणि कोणत्या क्वेश्चनबरोबर कम्फर्टेबल नाही. कधी कधी असं होतं की आपल्याला ब्लॉक बसतो म्हणजे आपल्याला एखादा वर्ड आठवत नाही किंवा मग आपल्याला वेळ जातो तर ते पण बघितलं पाहिजे. आपली थोडीशी हे कशी वाढेल वोकॅब्युलरी कशी वाढेल तेही बघितलं पाहिजे. पेपरमधून चांगले चांगले वर्ड्स जर असतील. माझा एक मित्र होता त्याची खूप चांगली सवय होती की तो मराठी बॅकग्राऊंडमधून होता तर तो असे त्याला असं भारी म्हणायचो आम्ही भारी वर्ड्स लिहून ठेवायचा म्हणजे ते कुठेही असे वापरता येतील असे. तर जर ज्याला लँग्वेजमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे त्याने व्होकॅब्युलरी वाढवणे थोडासा फ्लो सेंटेन्सेसचा फ्लो कसा येईल सिम्पल NCERTचा लँग्वेज फॉलो करा असं सगळीकडे सांगितलं जातं की NCERTची जी लँग्वेज आहे ना दॅट इज द बेस्ट लँग्वेज फॉर UPSC प्रिपरेशन. तर UPSCचे ते लँग्वेज फॉलो करा. जॉबमध्ये जर जास्त तुम्ही जॉबमध्ये म्हटले तर जॉबमध्ये जास्त वेळ लागत समजा मिळत नसेल तर तुम्ही पोस्टल कोर्सेस पण आहेत भरपूर तर पोस्टल कोर्सेस लावू शकता. फक्त असं बघा की जो कोर्स तुम्ही लावणार आहे पोस्टलचा कोर्स त्याच्यामध्ये डिटेल्ड ॲनालिसिस करतायत का. मी भरपूर असे बघितलं की मुलांचं की इथून आपण दिल्लीला पाठवतो पेपर्स आपले आणि त्याच्यामध्ये सगळं चेक केलेलं असतं आणि वर फक्त एक कमेंट असते व्हेरी जनरल
किंवा काय गुड असं, तर त्यातून काय कळणार आहे ना तुम्हाला व्हेरी जनरल आणि गुडमधून. तर असं बघा की जो एक्सटेन्सिव्ह तुम्हाला एक फीडबॅक देतो आहे असं. म्हणून मी म्हणेल की एक एखादा क्वालिटी हे घ्या, क्वालिटी टेस्ट सिरीज घ्या. चेक पण मला वाटतं लोकली तुम्ही केलेलं बरं राहील असं एक माझं एक, मी तसंच केलं. म्हणजे मी विजनचं हे केलं होतं, विजनची टेस्ट सिरीज चेक पेपर्स लिहिले, पण चेक इथूनच करून घेतले. कारण ते मग जास्त एक फीडबॅक हा खूप पर्सनलाइज्ड आणि खूप मायन्युटली मिळतो आपल्याला, म्हणजे आपण चेंज करू शकतो असं. ओके, थँक्यू. नमस्ते सर, माझं फर्ग्युसनमध्ये प्रथम वर्ष झालं आहे, पण कदाचित मला असं वाटतं की मी गावाकडनं UPSC करण्यासाठी म्हणून खास पुण्यात आले. पण माझ्यासारखेच अजूनही फर्ग्युसनमध्ये शिकणारी मुलं पहिले 6 महिने असा खूप मस्त अभ्यास झाला की मला फक्त UPSC करायची आहे, UPSC करायचे आहे म्हणून अगदी आपल्या लायब्ररीमध्ये 5-5, 6-6 तास बसणं. पण कदाचित त्यानंतर तुम्ही म्हणल्यासारखं की फर्ग्युसनमध्ये इतक्या अदर ॲक्टिव्हिटीज असतात, तेव्हा आपले क्लासमेट हे प्रोग्राम्स ॲम्फीमध्ये एन्जॉय करत असतात आणि आपण लायब्ररीमध्ये अभ्यास करत असतो. तेव्हा मनामध्ये असा एक प्रश्न येतो की आपण फक्त अभ्यासच करतोय, पण पुढे काय? मी 3 वर्ष अभ्यास करेल, माझं NCERT कंप्लीट होईल किंवा त्याची माझी रिव्हिजन होईल, पण जेव्हा माझा खरा अटेम्प्ट देण्याची वेळ येईल तेव्हा कुठेतरी मी थकलेली असेल. जसं की ससा आणि कासवाची गोष्ट असते, तो पळतो 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 आणि एका पॉईंटला थांबतो. पण कदाचित असे काही कासव असतात जे मागून येतात, अगदीच TYला वगैरे अभ्यास चालू करणारे असतात. कदाचित मी माझे सिनियरही पाहते, अगदीच TYला वगैरे अभ्यास करतात, MA सेकंड इयरला अटेम्प्ट देतात आणि कदाचित ते पासही होतात. मग माझा प्रश्न असा आहे की हे 3 वर्ष खूप झोकून देऊन करायचे की थोडंसं आपलं अगदी हळूहळू जावं, की मग नाहीतर मग असं व्हायचं की मी आता खूप केलं आणि खरा अटेम्प्ट द्यायच्या वेळेस मी अगदी थकली आहे आणि आता मला अगदी नकोच झालं आहे सगळं. आणि माझा दुसरा असा प्रश्न आहे की UPSC करण्यासारखे माझ्यासारखेच अगदी गावाकडनं आलेले खूप जास्त भारावलेले माझेच क्लासमेट बघते किंवा अदर कॉलेजचे क्लासेसमधले मुलं बघते, पण एका पॉईंटनंतर ह्या ह्या शहरी झगमगाटीच्या आयुष्यामध्ये ते कुठेतरी हरवल्यासारखे होतात. कारण अगदीच गावाकडचं वातावरण आणि शहराकडचं वातावरण जेव्हा आपण कम्पेअर करतो ना सर, तेव्हा कुठेतरी असं वाटतं की आपण अभ्यासच करतोय, ही मुलं बघा थोडंसं एन्जॉय करतात. तेव्हा ह्या गोष्टीतनं आपल्याला स्वतःला बाजूला ठेवून स्वतः फक्त अभ्यासामध्ये झोकून देण्यासाठी विशेष असे काही प्रयत्न तुम्ही सांगाल का? पहिल्यांदा म्हणजे तुम्ही मेन्सचे उत्तर खूप चांगले लिहाल. मी तेच म्हणतो की फर्ग्युसनमध्ये असलं ना की खूप अदर ॲक्टिव्हिटीज खूप चालू असतात, मुलं खूप काय काय करत असतात. कारण फर्ग्युसन एकच मला वाटतं असं कॉलेज आहे की आहेत, म्हणजे SP आणि फर्ग्युसन मी म्हणता येईल, की ज्याच्यामध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटीजला खूप सारा वाव दिला जातो. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण अभ्यास करत असलो ना की म्हणजे आपण काहीतरी बुकिश किंवा असे म्हणतात ना आपण पुस्तकी किडे आहोत की काय असं सगळं. आणि लोकही म्हणतात म्हणजे की काय तू येत नाहीस, ॲम्फीला येत नाहीस किंवा तू काय किमयाला एवढा चांगला प्रोग्राम चालू आहे आणि तू काय इकडं बसला असं तसं. तर मला वाटतं नितीश जे म्हटलं ते फार महत्त्वाचं आहे की तुमची एन्जॉयमेंटची डेफिनेशन काय, प्रत्येकाची वेगवेगळी आहे. मला खूप हिस्टॉरिक बुक्स वाचायला मला खूप आवडायचं, तर मी त्यात एन्जॉयमेंट घेतली ना. तर असं नाही आहे की तुम्ही लोक एम्फी थिएटरमध्ये गेलं म्हणजे काहीतरी एन्जॉयमेंट झाली आणि तुम्ही पुस्तकी किडे झाले, असं काही नाही आहे. तुम्ही आपली लायब्ररी, मी फर्ग्युसनचं स्पेसिफिकली, जर फर्ग्युसनच्या कुणी असाल मुलं इथं, तर मी तेवढंच सांगतो की फर्ग्युसनमधला जास्तीत जास्त लायब्ररीचा उपयोग करून घ्या. एक हॉरायझन्स तुमचे ब्रॉड होऊन जातात. फर्ग्युसनमध्ये प्रत्येक प्रकारची पुस्तकं आहेत आणि एवढी चांगली लायब्ररी आपल्याला जर अवेलेबल असेल तर तुम्ही ठीक, तुम्हाला जो इंटरेस्ट तुम्हाला वाटलं ॲम्फी थिएटरमध्ये, कल्चरलमध्ये कोणी खूप फार चांगलं असेल तर तुम्ही तुमचा तो पर्सनॅलिटीचा अँगल डेव्हलप करा, तो तुम्हाला नंतर इंटरव्ह्यूला इव्हन मेन्सला तुम्हाला कामाला येईल. तसं काही हे नाही की तुम्ही वाचलंच पाहिजे असंही काही नाही आहे. उगाच फोर्स करून काही करू नका की नाही आता मला UPSCच करायचं आहे, मग मी आज फर्स्ट इयरला 10 तास अभ्यास करणार, मी ॲम्फी थिएटरकडं तो जो रोड आहे पलीकडचा तिकडून जाणार नाही, इकडूनच जाईल. असं काही करायची गरज नाही. एवढं हे खूप करतात लोक, म्हणजे मी बघितलं की नाही मला हेच करायचं आहे ना, मग मी असं काहीतरी करेल. तर मला वाटतं तुम्ही फोर्स करू नका स्वतःला. नंतर तुम्ही अभ्यास करणारच आहात. तुम्ही जे म्हटलं की थोडंसं सॅच्युरेशन येतं, एक 3 वर्ष अभ्यास करायचा, ज्यावेळेस अटेम्प्ट येईल तेव्हा सॅच्युरेशन येतं. हे अजिबात होत नाही. जेव्हा तुमचा अटेम्प्ट असतो तेव्हा इतकं टेन्शन असतं आणि इतकं तुम्हाला मग ते खूप ती सेल्फ मोटिवेटिंग आहे ती प्रोसेस. त्याच्यामध्ये काही नाही. म्हणजे मी मागच्या वर्षी तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षी मी मेन्स क्लिअर करू शकलो नाही आणि मी म्हटलं की आता नाही, आता बस करायचं, आपण तसे इथं ऑफिसर आहोत आणि नाही करायचं. आणि आता ऑलरेडी आपले 3-1 अटेम्प्ट झालेत आणि आता आपला अभ्यासच होणार नाही आहे. आणि मी माझ्या मित्रांनी सांगून मला बळच फॉर्म भरला आणि मी मेन्सला खूप अभ्यास केला आणि मग मलाच कळालं नाही की अरे आपण तेव्हा कसं म्हणत होतो की अभ्यास होणार नाही.
तर असं काही नसतं. मला वाटतं UPSCमध्ये सॅच्युरेशन यायला खूप अभ्यास केलेला असतो आपण, आणि आपल्याला माहीत असतं की हे किती मॅटर करतं. हे जे आपल्याला आपण करतो आहे आपले एक साधारणतः तुम्ही आता 12वीपासून चालू केले तर तुम्हाला माहीत असतं की मी माझे 3-4 वर्ष घातलेले त्याच्यामध्ये. माझा सेल्फचा डिसिजन होता, माझा स्वतःचा डिसिजन होता, आणि त्यामुळे ते एक आपल्याला असतं मोटिवेशन आणि एनर्जी असतं की नाही मला करावंच लागणार आहे, मला काही पर्याय नाही आहे. तर ते सॅच्युरेशनचा मला वाटतं नाही एवढा प्रॉब्लेम येणार आत्ता. तर तुम्ही अभ्यास करत राहणे हा एक चांगला आहे, काही लक्ष दुसरीकडे द्यायची गरज नाही. बस वेळ थोडासा कमी आहे. कुणी मला हे लागत असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देऊन जाईल मी, फोनवर बोलायला हरकत नाही. थँक्यू.